नांदेडच्या माहूरमधून ब्रेकिंग बातमी सध्या आपण पाहतोय। माहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या समोर वाद पेटलाय। हा कार्यक्रम शासनाचा आहे की भाजपाचा, असा सवाल आयोजकाला खडे बोल सुनावत केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा यांनी विचारलाय। या सर्व घटनेविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे स्वतः आहेत। सर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मॅडम नमस्कार। मॅडम नमस्कार। नेमकं काय प्रकरण आहे, काय परिस्थिती होती मॅडम? आज माहूर शहरामध्ये नवरात्र महोत्सव चालू आहे आणि आरोग्य प्राथमिक ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। प्रोटोकॉल प्रमाणे मॅडम खासदाराला बोलवणं या ठिकाणी उचित होतं, परंतु खासदाराला नाही बोलवलं, केवळ भारतीय जनता पार्टीचे असलेल्या आमदाराला बोलवलं आणि व्यासपीठावर संपूर्ण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कमळाचे पट्ट्या घालून त्या ठिकाणी बसलेले होते। अच्छा। आणि म्हणून मी त्या ठिकाणी आयोजकाला त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो की बा या ठिकाणी नगरपालिका सुद्धा आमची आहे, आमचे उपाध्यक्षाला का नाही बोलवलं, किंवा स्थानिक हिंगोलीचे खासदार आहेत ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना का नाही बोलवलं, आणि भारतीय जनता पार्टीचे लोक हे कमळाच्या पट्ट्या घालून या ठिकाणी बसवलेले आहेत। हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे का प्रशासनाचा आहे, हा मी त्यांना जबाब विचारला मॅडम, साधा साधा। अच्छा, त्यावरती त्यांची प्रतिक्रिया काय? त्यांची प्रतिक्रिया मॅडम, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, त्यांनी पळून गेले सगळे व्यासपीठावरून। अच्छा, सर्व पळून गेले। आता थोड्याच वेळात मी खासदार या ठिकाणी येत आहे, मी त्यांना बोलवलं या कार्यक्रमाला, तुम्हाला का नाही बोलवलं म्हणून, आणि परत एकदा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन मी त्या आयोजकांशी याबाबत चर्चा करणार होतो। अच्छा, ठीक आहे सर। कसं आहे, ग्रामीण रुग्णालयाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण त्यांनी भाजपांना आमंत्रण दिलं आणि शिवसेनेला डावललं, असं तुमचं मत आहे का? बिलकुल करेक्ट मॅडम, शिवसेनेला डावलण्याचा विषय नाही मॅडम। त्या ठिकाणी माझं स्वतःचं मत आहे की त्या ठिकाणी आमदार असायलाच पाहिजे, त्या ठिकाणी नगरपालिका नगराध्यक्ष असायला पाहिजे, उपनगराध्यक्ष असायला पाहिजे, नगरसेवक असले तर आमची काही त्याच्यात अडचण नाही, परंतु या कोणालाही बोलवायचं नाही। आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे बूथ प्रमुख, गट प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाड्या यांना घेऊन करायचं आणि त्यांनी त्यांचं सूत्रसंचालन करून कार्यक्रम करायचं, हे कितपत योग्य आहे? प्रशासनासारखं राहावं एवढीच माझी या ठिकाणी मागणी आहे। तर प्रशासन जर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या भारतीय जनता पार्टीचं काम करत असेल तर त्यांना योग्य अशी या ठिकाणी सबक शिकवण्याचं काम शिवसेना या ठिकाणी करेल। एकंदरीत भाजपाचा हे जो आहे मनमानी कारभार आहे, असं काय वाटतंय का तुम्हाला? मनमानी जाईल, मनमानी नाही का? तुम्ही फोटो बघा त्याच्यावरती, फोटो बघा, तुम्हाला फोटो येईल, तुमच्या पत्रकारांना विचारा, त्यांना पण विचारा, सगळे भाजपचाच कार्यक्रम, फक्त झेंडा लावला नव्हता मॅडम, पण त्याला झेंडा लावायचा बाकी होता, बाकी सगळं त्या ठिकाणी होतं। आणि म्हणून त्या ठिकाणी मी हा जाब या ठिकाणी विचारला की स्थानिक या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांना बी घ्या ना आता विश्वासात्मक, एवढीच माझी मागणी या ठिकाणी। आणि त्यांना जाब विचारला, थोड्याच वेळात मी खासदार येणार आहे, खासदाराला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत, खासदाराला का निमंत्रण दिलं नाही हा जाब परत एकदा मी त्यांना विचारणार आहोत। ठीक आहे, ओके सर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। धन्यवाद आहे, आपण विचारल्याबद्दल धन्यवाद, आभार।